जय शिवराय मित्रांनो, आपलं महामराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी रामेश्वर नवटके आपलं स्वागत करत आहे। मित्रांनो, काल मनोज जरांगे पाटील यांनी पैठण फाटा येथे मराठा समाजाची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी प्रत्येक गावात एक मराठा सेवक नेमण्याचं जाहीर केलं। आता हा मराठा सेवक काय काम करणार, तर आपल्या गावात ज्या काही आता आंदोलनाबाबतीत गोष्टी असतील त्या गावातल्या लोकांसोबत चर्चा करणार, मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याचं सुद्धा तो सेवक काम करणार आणि हा प्रत्येक गावात म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात एक एक सेवक नेमण्याचं त्याने जाहीर केलं। त्यामध्ये तो कोणत्याही पक्षाशी निगडीत नसावा, तो निस्वार्थी असावा आणि त्याला समाजाशी निष्ठा असावी आणि समाजासाठी त्यानं काम करावं, यासाठी हे सगळा खटाटोप त्यांनी काल केला। आता इतके दिवस झाले मराठा समाजाचं आंदोलन मनोज जरांगे पाटील हे करत आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी बरीचशी उपोषणं सुद्धा केली, ही सगळ्यांनी पाहिली। पण मित्रांनो, नुसतं मनोज जरांगे पाटील हे एकटेच आंदोलन करतायत, त्यामध्ये आपलं सुद्धा काही काम आहे आणि आपण ते सुद्धा आपण स्वतः जबाबदारीने करणं गरजेचं आहे। आता मित्रांनो, आतापर्यंत मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी नोंदीतून आरक्षण मिळत नव्हतं। हे फक्त आरक्षण मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे उपोषण केलं त्या उपोषणाचंच फळ आहे। मित्रांनो, तेव्हापासूनच ज्या कुणबी नोंदी आढळल्या तेव्हापासून मराठा समाजाला कुणबी नोंदीतून आरक्षण मिळालं, त्यामध्ये बरेच जण नोकरीलाही लागले आणि त्याचं हे फलित म्हणजे फक्त मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच आहे। आणि आणखी त्यापुढे जाऊन त्यांना वाटतं की उर्वरित सर्वच मराठा समाजाला आरक्षण मिळावं, पण मित्रांनो त्यासाठी आपली सुद्धा काही जबाबदारी आहे। आतापर्यंत आरक्षण मिळालेलं नव्हतं कारण कुणबी नोंदी आढळत नव्हत्या। मनोज जरांगे पाटील यांनी त्या बघायला सांगितल्या आणि कुणबी नोंदी मिळाल्या आणि कुणबी नोंदी मिळाल्यामुळे ज्यांच्या निघाले ते ओबीसी मध्ये गेले। आता बाकीचे जे राहिले तर त्यांना सुद्धा ओबीसी मध्ये जायचंय, पण त्यांनी सुद्धा काही कार्य करावी स्वतःसाठी, हे त्यांची सुद्धा गरज आहे। मात्र त्यांना आता यापुढे मनोज जरांगे पाटील यांनी जे गावागावात एक मराठा सेवक नेमण्याचं जाहीर केलेलं आहे, आता त्यामधून त्यांनी पुन्हा एक सांगितलंय की प्रत्येक व्यक्तीची सुद्धा जबाबदारी की आपली कुणबी नोंद कशी आढळेल। कारण मित्रांनो, आतापर्यंतच्या ज्या लोकांच्या कुणबी नोंदी आढळल्या हे जर पूर्वीपासून असत्या तर आतापर्यंत मराठा समाजातील कितीतरी तरुण पुढे गेले असते, नोकरीला लागले असते, त्यांची प्रगती झाली असती। मात्र इतक्या दिवस या कुणबी नोंदी दाबल्या गेल्या आणि आता जे उर्वरित राहिलेले यांच्या सुद्धा कुणबी नोंदी आढळतील, पण मित्रांनो ते आपल्याला शोधावं लागतील आणि हे ज्याचं त्यांना वैयक्तिक शोधावं, कारण आरक्षण हे मरेपर्यंत आहे म्हणजे जन्मोजन्मी आहे, हे न संपणारी गोष्ट आहे। त्यामुळे प्रत्येकानं जबाबदारीने ही गोष्टी बघावी। हे काय वैयक्तिक ज्यांना शोधलं त्याच्यापुरतं नाही, ज्या व्यक्तीनं कुणबी नोंद शोधली त्याच्या पिढ्यानं पिढ्याला याचा लाभ मिळणार आहे आणि त्यापासून काय लाभ आहे ज्यांना मिळालाय त्यांनाच विचारा। आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो की जे ह्या आरक्षणाला विरोध करतात त्या आरक्षणाला विरोध का करतात, कारण त्याचा फायदा ते घेतात आणि त्या फायद्यामुळे त्यांना वाटतं की एवढा मोठा मराठा समाज हा कुणबी ओबीसी मध्ये येऊ नये म्हणूनच ते विरोध करतात। ते हाके असेल कोणी बोके असेल असे लोक त्यासाठीच मराठा समाजाला आरक्षणात येऊ नये म्हणून विरोध करतात। मात्र आपलं सुद्धा त्यासाठी काही काम आहे की आपणही आपल्या कुणबी नोंदी शोधल्या पाहिजे। मग त्यामध्ये भूमी अभिलेख विभाग असेल, तहसील कार्यालय असेल, ग्रामपंचायत असेल, जन्म मृत्यू नोंद असेल, रजिस्ट्री ऑफिस असेल किंवा भाटाकडे सुद्धा आपण ह्या नोंदी शोधू शकता। आणि प्रत्येकानं जी काही जन्म मृत्यू नोंद असेल, हक्का असेल, जे नमुना नंबर 4 असेल, नमुना नंबर 33 असेल, 32 असेल, 34 असेल, रजिस्ट्री ऑफिस, भूमी, सगळ्या विभागात जाऊन आपण आपली चौकशी करणं गरजेचं आहे। आणि ज्यांना आरक्षणाची गरज वाटते त्या प्रत्येक व्यक्तीनं आपण आपली नोंद शोधण्यासाठी त्या कार्यालयात जाणं गरजेचं आहे आणि त्यावेळेसच आरक्षण मिळेल। नुसतं मनोज जरांगे पाटील एकटे उपोषण करतायत आणि बाकीचा मराठा समाज नुसता त्यांचा पाठिंबा देतोय, यावर हे थांबायला नको। तर प्रत्येक व्यक्तीनं हे काम करणं गरजेचं आहे। गावागावात हे आंदोलन उभं राहणं गरजेचं आहे आणि आंदोलन केलं म्हणजेच आरक्षण मिळतंय अशातलाही भाग नाही, तर त्यासाठी आपल्याला कुणबी नोंदी शोधणं गरजेचं आहे। कारण आतापर्यंत ज्या लोकांना कुणबी नोंदी शोधून ओबीसीतून आरक्षण मिळाले याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही। हाके असला आणि कोणी बोके असला तरी कोणीही याला चॅलेंज करू शकत नाही। त्यामुळे प्रत्येकाला या कुणबी नोंदी शोधणं गरजेचं आहे।
शासन शिंदे समिती आहे, शिंदे समितीनं शोधण्याचं काम सुरू केलं, मात्र आता ते ठप्प दिसत आहे. त्यामुळे आपली सुद्धा वैयक्तिक जबाबदारी आहे की आपण सुद्धा आपली काही कागदपत्र आपल्याही घरात जुनी पुराणी माडेनं दोखनीनं कुठेतरी गाडगेच्या सांधीला कागदपत्र जर जुनी असतील तर ती काढायची, ती बघायची, चेक करायची, त्यावर कुठं कुणबी नोंदीचा उल्लेख आहे का, आणि त्यातले त्यात मराठवाड्यात निजामशाही होती, वेगवेगळे जिल्हे नवीन तयार झाले, कागदपत्र कुठं कोणत्या तालुक्याला याचाही काही मेळ नाही. आणि त्याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं आपले नवीन तालुके झाले, नवीन जिल्हे झाले. बऱ्याचशा तालुक्याला तशी परिस्थिती आहे. आता परतूर तालुका आहे, परतूर तालुक्याला अगोदर परभणी जिल्हा होता, काही दिवस म्हणतात जिंतूर तालुका होता, नंतर जालना जिल्हा 1981 ला झाला. मग अशा परिस्थितीमध्ये नेमके हे कागदपत्र कुठं अडकले याचा सुद्धा पाठपुरावा आपण घेणं गरजेचं आहे. आणि आपणच म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं हे काम आहे ज्याला आरक्षणाची गरज आहे आणि ज्याला सामाजिक याच्यात पुढे जायचंय, नोकरी लागायचंय, शिक्षणामध्ये फायदा घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही गरजेची म्हणजे एकदम महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं काल जे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं तो मराठा सेवक तर हे काम करणारच आहे, पण त्याला सहकार्य करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं सुद्धा हे काम करावं एवढीच विनंती करतो. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.